श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. उद्या 4 डिसेंबरला आहे मार्गशीर्ष पौर्णिमा आणि याच दिवशी दत्त जयंती ही सुद्धा साजरी केली जाते. त्याचप्रमाणे या दिवशी अन्नपूर्णा जयंती ही सुद्धा साजरी केली जात असते. दत्त जयंती ज्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यातल्या पौर्णिमेला साजरी केली जाते, त्याचप्रमाणे अन्नपूर्णा जयंती ही सुद्धा मार्गशीर्ष महिन्यातल्या याच पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते. याच दिवशी माता अन्नपूर्णेचा अवतार झाला आहे असं म्हटलं जातं. अन्नधान्याची देवी म्हणून आपण अन्नपूर्णा देवीची पूजा करत असतो. अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद ज्या घरावर असतो तिथे कधीही अन्नाची कमतरताही भासत नाही आणि त्या घरातून कधीही कोणी उपाशी जात नाही. तसंच अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी माता अन्नपूर्णाची पूजा केल्याने, तिची सेवा केल्याने आपल्या घरातील अन्न हे कधीच संपत नाही. आपल्या घरातलं धनधान्य हे कायम भरलेलं असतं. त्याचप्रमाणे अन्नपूर्णेच्या कृपेने धनसंपत्तीत सुद्धा आपल्या वाढ होते आणि त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ही सुद्धा वाढत असते. मार्गशीर्ष महिन्यातल्या पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा मातेची सेवा केली जाते आणि उपवाससुद्धा केला जातो. अन्नपूर्णा देवी ही पार्वती देवीचेच एक रूप आहे आणि तिला अन्न आणि समृद्धीची देवी मानले जाते. मार्गशीर्ष पौर्णिमेला अन्नपूर्णा जयंती साजरी केली जात असून या दिवशी आपलं स्वयंपाकघर हे संपूर्णपणे स्वच्छ केलं जातं आणि अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्वयंपाकघरामध्ये स्थापन करून तिथे तिची पूजा केली जाते. पृथ्वीवरील अन्न संकट दूर करण्यासाठी पार्वती देवीने हा अवतार घेतला आहे. एकदा पृथ्वीवर अन्नाची कमतरता होती आणि लोक उपाशी राहू लागले होते. हताश होऊन सर्व लोकांनी ब्रह्मा आणि विष्णू या दोन्ही देवांची प्रार्थना केली आणि त्यानंतर ब्रह्मा आणि विष्णू या दोन्ही देवांनी भगवान शिवाला योगनिद्रेतून जागे केले आणि संपूर्ण समस्येची जाणीव करून दिली. या समस्येचे निराकरण करण्यासाठी भगवान शिवाने स्वतः संपूर्ण पृथ्वीचे निरीक्षण केले आणि त्यानंतर माता पार्वती अन्नपूर्णेचे रूप घेऊन पृथ्वीवर अवतरली आणि संपूर्ण लोकांचा उद्धार केला. हा दिवस मार्गशीर्ष पौर्णिमेचा दिवस होता. त्यामुळे या दिवसाला अन्नपूर्णा जयंती ही साजरी करण्यात येते. तर अशाच अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा मातेला उद्या ही एक वस्तू अर्पण करायची आहे. उद्याचा दिवस अत्यंत खास असा दिवस आहे, कारण उद्या मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार सुद्धा आहे आणि दत्त जयंती सुद्धा आहे आणि त्यासोबतच उद्या पौर्णिमा तिथी आहे आणि यासोबतच उद्या अन्नपूर्णा जयंती सुद्धा आहे. तर अशा अतिशय शुभ दिनी आपल्याला अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू आवर्जून अर्पण करायचीच आहे. ही वस्तू देवी मातेला उद्या अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अर्पण केल्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरताही आपल्याला कधीच भासणार नाही. देवी मातेचा अखंड कृपाशीर्वाद हा आपल्याला लाभेल आणि देवी मातेच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामनासुद्धा पूर्ण होतील. तर अशी कोणती वस्तू आपल्याला उद्या अन्नपूर्णा मातेला अर्पण करायची आहे, केव्हा करायची आहे, याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. उद्या अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी तुम्ही उपवास करा किंवा नका करू, पण अन्नपूर्णा मातेला ही अत्यंत महत्त्वाची वस्तू आवर्जून अर्पण करा. उद्या अन्नपूर्णा मातेला ही अत्यंत महत्त्वाची वस्तू अर्पण केल्यामुळे तुमच्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे दूर होईल. तुमच्या घरामध्ये धनधान्याची कायम बरकत राहील. धनधान्याचे कोठार तुमचे कायम भरलेले राहतील, ते कधीच रिकामे होणार नाहीत. तुमच्या घरात माता लक्ष्मीचा अखंड वास राहील आणि तसंच माता अन्नपूर्णेचा सुद्धा तुमच्या घरामध्ये अखंड वास राहील आणि त्याचप्रमाणे तुम्हाला आयुष्यभर धन, धान्य, संपत्ती, पैसा, अडका कशाचीही कमतरता भासणार नाही. आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही असलीच पाहिजे आणि तुमच्या देवघरामध्ये जर अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर तुम्ही ती आज आणायची आहे आणि उद्या तुमच्या देवघरामध्ये तुम्ही ती स्थापन करा किंवा उद्या आणून तुम्ही उद्या ती मूर्ती तुमच्या देवघरामध्ये स्थापन केली तरीसुद्धा चालेल. अन्नपूर्णा मातेच्या जयंतीच्या दिवशी तिची खास विशेष सेवा केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ही कायम टिकून राहते आणि म्हणून उद्या आपल्याला अन्नपूर्णा मातेची पूजा सेवा आवर्जून करायची आहे आणि ही वस्तूसुद्धा अन्नपूर्णा मातेला आवर्जून अर्पण करायची आहे. तर यासाठी उद्या सकाळी आपल्याला लवकरच उठायचं आहे आणि त्यानंतर स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे आणि आपल्या देवघरातील देवांची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर धूपदीपसुद्धा देवघरामध्ये आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लगेच अन्नपूर्णा मातेला आपल्याला ही वस्तू अर्पण करायची आहे. आपण जेव्हा देवपूजा करू तर तेव्हाच आपल्याला देवघरासमोर आसन टाकून बसायचं आहे आणि देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि धूपदीप हा सुद्धा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरामध्ये जी अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपण स्थापन केलेली आहे तर ती आपल्याला एका तांबणामध्ये घ्यायची आहे. अन्नपूर्णा मातेची मूर्ती तांबणामध्ये ठेवल्यानंतर 11 पळी शुद्ध पाणी घेऊन आपल्याला त्या पाण्याने अन्नपूर्णा मातेचा अभिषेक करायचा आहे. 11 पळी आपल्याला शुद्ध पाणी अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर टाकायचं आहे आणि ओम अन्नपूर्णा देवे नमः या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला अन्नपूर्णा मातेचा अभिषेक करायचा आहे. तुम्हाला जर पंचामृताने अन्नपूर्णा मातेचा अभिषेक करायचा असेल तर तुम्ही तो तसा सुद्धा करू शकतात. पहिले तुम्हाला 11 पळी शुद्ध पाण्याने
अन्नपूर्णा मातेचा अभिषेक करायचा आहे। त्यानंतर पुन्हा 11 पळी तुम्हाला पंचामृताने अन्नपूर्णा मातेचा अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा 11 पळी शुद्ध पाणी घेऊन तुम्हाला अन्नपूर्णा मातेचा अभिषेक करायचा आहे। आणि अभिषेक करत असताना तुम्हाला अन्नपूर्णा मातेच्या मंत्राचा जप हा सुद्धा सुरूच ठेवायचा आहे। यानंतर अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि पुसून सुद्धा घ्यायची आहे। आणि त्यानंतर एक खोलगट वाटी आपल्याला घ्यायची आहे आणि त्या वाटीमध्ये आपल्याला हळद आणि कुंकू एकत्र करून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्या हळदी कुंकवाने आपल्याला त्या वाटीमध्ये स्वस्तिक चिन्ह हे काढून घ्यायचं आहे। आणि त्या वाटीमध्ये त्या स्वस्तिक चिन्हावर अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे। आणि त्यानंतर अन्नपूर्णा मातेची ही मूर्ती आपल्याला त्या वाटीसहित एका ताटामध्ये किंवा तांबणामध्ये ठेवायची आहे। आणि यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये अखंड तांदूळ हे घ्यायचे आहेत। कुठेही तुटलेले किंवा खंडित झालेले असे तांदूळ आपल्याला चुकूनही घ्यायचे नाही, तर अखंड अक्षता अखंड तांदूळ हेच आपल्याला यासाठी घ्यायचे आहेत। आणि यानंतर हे अखंड तांदूळ आपल्याला आपल्या उजव्या हाताने अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर अर्पण करायचे आहेत। आणि हे तांदूळ जेव्हा आपण आपल्या उजव्या हाताने अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर अर्पण करू तर तेव्हा आपल्या उजव्या हाताच्या करंगळी शेजारील बोट, मधलं बोट आणि अंगठा या तिन्ही बोटांमध्ये आपल्याला तांदूळ हे उचलायचे आहेत। आणि या 3 बोटांनी तांदूळ आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर अर्पण करायचे आहेत। आणि हे तांदूळ अर्पण करत असताना सुद्धा आपल्याला ओम अन्नपूर्णा देव्यै नमः या मंत्राचा जप करायचा आहे। तर तांदूळ हीच ती वस्तू आहे जी उद्या अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर आपल्याला अर्पण करायची आहे। तर याच मी सांगितलेल्या पद्धतीने उजव्या हाताच्या 3 बोटांमध्ये तांदूळ घेऊन ते आपल्याला अन्नपूर्णा देवीच्या मस्तकावरून खाली मूर्तीवर अर्पण करायचे आहेत। यावेळी अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर आपल्याला इतके तांदूळ अर्पण करायचे आहेत की जेणेकरून हे तांदूळ अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत येतील। इतके तांदूळ आपल्याला अन्नपूर्णा मातेला अर्पण करायचे आहेत। आणि जर तुम्हाला आपल्या उजव्या हाताच्या या 3 बोटांनी अन्नपूर्णा मातेला तांदूळ अर्पण करता येत नसतील तर मग तुम्ही उजव्या हाताच्या 5ही बोटांनी अन्नपूर्णा मातेला तांदूळ अर्पण केलेत तरीसुद्धा चालतील। तर याप्रमाणे हे तांदूळ आपल्याला अन्नपूर्णा मातेला उद्या सकाळीच अर्पण करायचे आहेत। आणि जर तुम्हाला सकाळी जमत नसेल तर मग तुम्ही दिवसभरामध्ये तुम्हाला जमेल तेव्हा किंवा संध्याकाळीसुद्धा अन्नपूर्णा मातेला असे तांदूळ अर्पण करू शकतात। तर याप्रमाणे अन्नपूर्णा मातेला असे तांदूळ अर्पण करून झाल्यानंतर तिला आपल्याला हळद कुंकू अक्षता हे अर्पण करायचं आहे। आणि त्यानंतर धूप दीप अगरबत्ती हे सुद्धा अन्नपूर्णा मातेला वाळून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर पिवळी फुलं अर्पण करायची आहेत। आणि त्यानंतर अन्नपूर्णा मातेची ही मूर्ती आपल्याला त्या तांदळाने भरलेल्या वाटीसहित तशीच उचलायची आहे। आणि आपल्या किचनमध्ये या तांदळाच्या वाटीसहित ही मूर्ती आपल्याला घेऊन जायची आहे। यानंतर आपल्याला स्वयंपाकघरामध्ये आपल्या किचनमध्ये एक दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि धूप अगरबत्ती सुद्धा लावून घ्यायची आहे। आणि तुमच्या किचनमध्ये तुमच्या किचन ओट्यावर जिथे तुमची गॅसची शेगडी आहे, जिथे तुमचा गॅस आहे तर तिथे त्या गॅस शेगडीवर तुम्हाला त्या तांदळाच्या वाटीसहित ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे। आणि तिथेच एक दिवासुद्धा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे। आणि त्याचप्रमाणे आपल्या गॅसच्या शेगडीची सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करून धूपदीप ओवाळून पूजा यावेळी करून घ्यायची आहे। गॅस शेगडीची अशी पूजा करण्याआधी आपल्याला हळद कुंकू ओलं करून त्या हळदी कुंकवाने त्या गॅस शेगडीवर स्वस्तिक हे चिन्ह आपल्याला काढून घ्यायचं आहे। आणि या स्वस्तिक चिन्हाची सुद्धा हळद कुंकू अक्षता धूप दीप ओवाळून फुल अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे। आणि त्यानंतर गॅसच्या शेगडीची सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षता फुल अर्पण करून धूप दीप ओवाळून पूजा करून घ्यायची आहे। तर याप्रमाणे आपल्याला आपल्या गॅस शेगडीची किचनमध्ये पूजा करून घ्यायची आहे। आणि त्यानंतर उद्या दिवसभर आपल्या किचनमध्येच उत्तर दिशेला ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती आणि जो दिवा आपण लावलेला आहे तर तो दिवा उत्तर दिशेला किचनमध्येच आपल्याला दिवसभर तसाच राहू द्यायचा आहे। आपल्या किचनमध्ये उत्तर दिशेला हा दिवा आणि अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्याला तांदळाच्या वाटेमध्ये तशीच दिवसभर राहू द्यायची आहे उद्या। त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच परवा सकाळी लवकर उठून आपले स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही आपल्याला त्या तांदळामधून बाहेर काढायची आहे। आणि यानंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ज्या वाटीमध्ये तांदूळ भरून अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवत असाल तर त्याच वाटीमध्ये तुम्हाला तांदूळ भरून अन्नपूर्णा मातेची मूर्ती त्या वाटीमध्ये ठेवायची आहे। आणि अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी ज्या तांदळाच्या वाटीमध्ये आपण अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवलेली होती तर त्या वाटीतले तांदूळ हे थोडेसे तांदूळ हे आपल्याला ज्या वाटीमध्ये आता आपण देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती तांदळासहित ठेवणार आहोत तर त्या तांदळाच्या वाटीमध्ये थोडेसे तांदूळ हे आपल्याला त्या वाटीत टाकायचे आहेत। आणि अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्याला त्या वाटीमध्ये ठेवून ती आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे। आणि त्याचप्रमाणे या पहिल्या तांदळाच्या वाटीतील म्हणजे ज्या वाटीमध्ये तांदूळासहित आपण अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्या किचनमध्ये ठेवली होती तर त्या वाटीतील थोडेसे तांदूळ हे आपण आपल्या तांदळाच्या डब्यामध्ये टाकायचे आहेत आणि थोडेसे तांदूळ हे बाहेर पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत। तर याप्रमाणे ही एक वस्तू अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा मातेला आवर्जून अर्पण करायची आहे। यामुळे अन्नपूर्णा देवी ही आपल्यावर प्रसन्न होईल आणि आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमतरता आपल्याला भासणार नाही।
आणि आपल्या आयुष्याचं सोनं होऊन आपल्या घराची भरभराट होईल, संपूर्ण घराची भरभरून प्रगती होईल. आणि म्हणून तुम्हीसुद्धा अन्नपूर्णा मातेला ही एक वस्तू उद्या आवर्जून अर्पण करा. तर याप्रमाणे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे की उद्या अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अन्नपूर्णा मातेला आपल्याला कोणती एक महत्त्वाची वस्तू आवर्जून अर्पण करायची आहे. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.